भाजपाचे खासदारकीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी भिंगार परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांना आवाहन केलं। यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना भाजपा महायुतीचे लोकसभा नगर दक्षिणचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी भिंगारमध्ये प्रचार फेरी काढून मतदारांना साकडं घातलं। नागरिकांनी विखेंचं उत्स्फूर्त स्वागत केलं। त्यांच्या समवेत सेल्फी काढण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती। यावेळी झालेल्या प्रचार सभेत बोलताना शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी देशाच्या आणि नगरच्या विकासासाठी पुन्हा एकदा युतीलाच विजयी करण्याचं आवाहन केलं। अत्यंत चांगलं नेतृत्व, सुशिक्षित असलेला, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, अशा व्यक्तीला खरं म्हणजे उमेदवारी दिल्यानंतर संपूर्ण नगर शहरामध्ये एक वेगळं वातावरण, पूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण आहे। आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या काही ना काही अपेक्षा असतात। त्या निश्चित खरं म्हणजे भिंगार हे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असतं तर खासदाराला। इथं काहीच चालत नाही, खासदार जे करतील तेच चालतील। आणि म्हणून आत्तापर्यंत जो विषय झालेला आहे तो तसाच ठेवून पुढं मी तुम्हाला खात्री देतो का इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चित सोडू आणि अत्यंत चांगला व्हिजन असलेला उमेदवार या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत। खरं म्हणजे आपण आपल्या सगळ्याचं भाग्य समजतो आणि म्हणून विकास जो विषय या भिंगारचा विकास झाला पाहिजे याच्यावर त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, त्यांनी मला सांगितलेलं आहे। आणि निश्चित ते खासदार 100% होणार आहे। आणि त्याच्यानंतर या भागातील जितके प्रश्न 5 वर्षामध्ये सगळेच्या जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते सगळेच्या सगळे सोडू। कार्यकर्ते बंधूला मनापासून आभार मानतो। कार्यकर्त्याचा उत्साह असा प्रचंड होता। कार्यकर्त्यांनी दाखवलेला उत्साह येत्या 23 तारखेला दाखवून या भिंगारमधून राष्ट्रवादीला 20% आणि 80% खरं म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टीलाच मतदान व्हावं। यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी खासदारकीच्या माध्यमातून नगर शहर आणि भिंगारचा कायापालट करण्याची ग्वाही दिली। आणि म्हणून गेले अनेक वर्ष जेमतेम तीन प्रश्न मला जे काही वारंवार कानावर आले त्यामध्ये एक प्रामुख्याने FSIचा प्रश्न आहे। कॅन्टोन्मेंट बोर्डच्या नियमाच्या अधीन राहून याच्या अडचणी तुम्हाला समोर जावं लागतं। दुसरा पाण्याचा प्रश्न आहे आणि तिसरा जो प्रश्न आहे तो मधी पोलीस स्टेशनच्या रस्त्यामध्ये जाडून बसलंय। या ठिकाणी माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आज समोरचा उमेदवार हा 4 वर्ष आमदार राहिलेला आहे आणि या तिन्ही प्रश्नावर एकदा सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे एक अधिकाऱ्याबरोबर देखील मीटिंग घेतली नाही किंवा याच्या बाबतीत कुठं वाचाय फोडल्या नाही आणि भविष्यात ते काही करू शकत नाही, कारण की त्यांच्यामध्ये ती वैचारिक क्षमता नाही। हे सगळे लाटेमध्ये आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले आमदार आहेत। या 2 उमेदवारांपैकी कोण खासदार झाल्याने तुमचे प्रश्न सुटणार हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही। समोरचा माणूस हे भाषण करू शकत नाही की हे सगळे प्रश्न मी तुमचे सोडवणार, कारण की मग 4 वर्ष त्यांनी काय केलं हे त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल। दुर्दैवाने जरी ते आमदार झाले तरी त्यांना आजही वाटतं की ते नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत। त्यांना लोकसभेची निवडणुकीचा अंदाज नाही, किती मोठं क्षेत्रफळ आहे याचा अंदाज नाही आणि ग्रामीण भागामध्ये तर भरपूर पब्लिसिटी त्यांची होऊन गेलेली आहे। त्यामुळे तिथं त्यांना कोणी मतदान टाकू शकत नाही, कारण की त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये एकच नारा आहे की नाही झाला विकास पण नको यांचा त्रास। या प्रचार रॅलीत महापौर बाबासाहेब वाकळे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, श्याम नळकांडे, शरद झोडगे, सुनील लालबोंद्रे, दत्ता कावरे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।